Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. आम्ही त्यांना हा प्रश्न विचारलेला होता की तुमच्याकडे जे वंचित बहुजन आघाडीची ऑफर आलेली आहे त्याच्यावरती काँग्रेसची भूमिका काय आहे म्हणून. तर काँग्रेसचं असं म्हणणं होतं की या संदर्भामध्ये वंचित बरोबर आमची चर्चा सुरू आहे आणि या संदर्भात त्यांनी हेही सांगितलं की 8 जागांवरती काँग्रेसने आपले उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत, जी त्यांची लिस्ट आली आहे त्याच्यानुसार. आणि त्याच्या पलीकडे ज्या जागा असतील आमच्याकडे त्याच्या संदर्भामध्ये त्याच्या पलीकडे ज्या जागा असतील त्याच्याबद्दल आमची वंचित बरोबर चर्चा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. तर कुठल्या पद्धतीची चर्चा सुरू आहे का पूर्ण सीट डिस्ट्रीब्युशन महाविकास आघाडीचं झाल्यानंतर मग तुम्ही फक्त काँग्रेस बरोबर चर्चा करणार आहात? नक्की या संदर्भातली भूमिका काय असणार आहे? नाही, आम्ही आमची भूमिका पुन्हा क्लिअर करतोय की त्यांनी 8 जागा डिक्लेअर केलेल्या आहेत, हे बरोबर आहे. आम्ही त्यांच्या कम्युनिकेशनची वाट बघतोय की त्यांना कुठल्या जागेंवरती पाठिंबा पाहिजे तो त्यांच्याकडून आल्याशिवाय आम्ही त्यांच्या ह्याच्यात पडणार नाही. कारण का काँग्रेस पक्ष हे मोनोलिथिक पक्ष नाही, तर वेगवेगळ्या गटांचा पक्ष आहे. त्याच्यामुळे चॉईस आम्ही करणार नाही. आमचा पाठिंबा कुठल्या मतदारसंघात त्यांना पाहिजे तो चॉईस काँग्रेस पार्टीनी करावा आणि तो आम्हाला कळवावा. बाळासाहेब, ओरिजिनली तुमची युती शिवसेनेबरोबर झालेली होती 1.5 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी साधारण. त्याचा आता काय स्टेटस आपण समजलं पाहिजे, कारण शिवसेनेकडनं सुद्धा या संदर्भात काहीच कम्युनिकेट होताना दिसत नाही. आम्ही त्यांना सुद्धा, संजय राऊतांना सुद्धा हा प्रश्न विचारला की तुम्ही युती केलेली होती वंचित बहुजन आघाडी बरोबर. आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंनी जॉईंट प्रेस कॉन्फरन्स केलेली होती. आता शिवसेनेच्या वाटेला ज्या जागा येतील त्याच्यातनं वंचितला किती जागा सोडणार याच्यावरती त्यांचं सतत हे सांगणं असतं की आम्ही त्यांना टोटल 4 जागा यांनी, संजय राऊत म्हणाले होते की 4 जागा वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडनं ऑफर करण्यात आल्या होत्या. ह्याच्यामध्ये किती तथ्य होतं आणि नक्की शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि तुमच्या युतीचं स्टेटस आपण काय समजलं पाहिजे आताच्या परिस्थितीत? एक लक्षात घ्या की 4 जागेंचं नाहीये. अकोला सोडून 2 जागा त्यांनी दिल्या होत्या. त्या 2 जागा आम्ही त्याच्यावर म्हणालो होतो की यांचं काहीच तिथे नाहीये, तर त्या तुम्ही आम्हाला देऊन काय फायदा आहे? तिथं आम्ही आमच्या जोरावरती लढणार आहोत. आणि तेव्हा आम्ही असं ते फेटाळून दिलं होतं. मध्यंतरी ही जेव्हा चर्चा होत होती त्यावेळेस आम्ही शिवसेना, उद्धव ठाकरे गट यांना असं सजेस्ट केलं होतं की आपण पहिल्यांदा बसू, ज्या जागा तुम्हाला पाहिजे त्या जागा आणि आम्हाला ज्या पाहिजे त्या आपण असं डिसाईड करू आणि डिसाईड करून आपण असं महाविकास आघाडी बरोबर चर्चा करू. त्यांनी हे प्रपोजल ऐकलं, परंतु आम्हाला नंतर असं दिसलं की ते महाविकास आघाडी बरोबर चर्चा करण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत आणि त्यांच्याच बरोबर जाण्याचं त्यांचं असणारं धोरण होतं. तेव्हा आम्ही असं आमच्या लक्षात आलं की शिवसेना, उद्धव ठाकरे यांना आपल्याबरोबर येण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, त्यांना काँग्रेस आणि एनसीपी बरोबर जाण्यामध्ये इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही असं समजलो की आपली युती फक्त प्रेस कॉन्फरन्सवरती राहिली, ती अस्तित्वात काही आली नाही. गेल्या वेळेस इंडिया आघाडीची बैठक होती त्यावेळेस शरद पवारांनी तुमचं नाव प्रपोज केलं होतं की इंडिया अलायन्समध्ये वंचित आणि बाळासाहेब असले पाहिजेत अशा पद्धतीचं. तुम्ही त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवादही दिले होते, ओपनली तुम्ही धन्यवाद दिले होते. त्याच्यानंतर पुढे काही गोष्टी घडत गेल्या की त्याच्यानंतर तो प्रश्न तिथेच संपला, कारण नंतर मधल्या काळामध्ये जेव्हा राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत आली त्यावेळेस तुम्ही स्टेजवर दिसलात. तुम्ही बघितलं समोरून काय रिस्पॉन्स होता, ज्या पद्धतीने तुम्हाला त्यांच्याबरोबर बघितलं गेलं स्टेजवरती. त्याच्यानंतर समोरच्या लोकांकडनं बऱ्यापैकी रिस्पॉन्स त्याच्यामध्ये आला होता. तर या सगळ्या गोष्टींनंतर पुढे काही त्याच्यामध्ये हालचाली झाल्या की इंडिया अलायन्स पेक्षा इलेक्ट्रॉन अलायन्स आपण वेगळ्या पद्धतीने केली पाहिजे, हीच भूमिका तुमची त्याच्याबद्दल राहिलेली आहे. असे साहिल जोशी, आपण असं एक विसरताय ते म्हणजे की त्यांनी आम्हाला रिलक्टंटली पार्टनर जोडून घेतलेला आहे. त्यांच्या अगोदरचे स्टेटमेंट आपण बघितले तर आम्ही वंचितला घेणार नाही, घेऊ शकणार नाही. आणि मग ज्यावेळेस फारच प्रेशर आलं पब्लिकली त्यावेळेस आम्ही घेऊ, पण आम्ही सीट शेअरिंग करू शकत नाही,
ही मेंटॅलिटी फार मोठी आहे ना. बरोबर. तुम्ही असारा मनाने स्वीकारलेलं नाही आहे. तुम्हाला असारा फक्त आता वंचित बहुजन आघाडीची हीट ही सहन होत नाही म्हणून तुम्ही असारा स्वीकारलेला आहे. आणि आमची हीट अशी आहे की ती भाजपला सुद्धा खाईल अशी परिस्थिती आहे. पहिल्या फेजच्या बोला हा, बोला बाळासाहेब. नाही तुम्ही बोला, तुम्ही पूर्ण करा. बोला साहिल जोशी. रे माझं आता तुम्ही पहिल्या फेजचं काढलं, त्या पहिल्या फेजच्या एकूण एक मतदारसंघामध्ये मी असारा 70-80 हजाराच्या वरच्या असणाऱ्या सभा करून बसलेलो आहे. त्याच्यामुळे आमची मशिनरी जी आहे ती ऑइल मशिनरी आहे. आणि म्हणून मी म्हणालो होतो की आमची ही ऑइल मशिनरी आम्ही केलेली आहे, त्याचा आपण सगळेजण उपयोग करून घेऊ. ते उपयोग करून घेण्यापेक्षा आम्ही शिजवलेली कोंबडी ते ओरबडून खायला मागतात आहेत, त्याचं कसं काय होणार आहे? नाही, प्रश्न माझा तोच होता. मी स्वतः मी असताना स्वतः ज्यावेळेस वंचित म्हणून आम्ही 5 जागा जिंकू शकतो आजच्या सिच्युएशनमध्ये, त्यावेळेस हे आम्हाला 2 आणि 3 म्हणतात आहेत. ज्या शरद पवारांच्या 3-4 तरी आल्या आपण समजू शकतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांची स्ट्रेंथ आहे. काँग्रेस 1 जागा निवडून आली. उद्धव ठाकरे शिवसेना ही त्यावेळेस मोदींच्या लाटेच्या ह्याच्यामुळे निवडून आली. आज तुम्ही पुन्हा म्हणत असाल की नाही आमची तीच स्ट्रेंथ आहे, तीच आहे, ते एक्सेप्ट कसं करणार होता मी? तुम्ही असणार आज आघाडी त्याही बैठकीमध्ये म्हटलं 5 आघाड्या ही नवीन आघाडी आहे. त्या नव्या आघाडीमध्ये तुम्हाला सगळ्यांना अकोमोडेट करावं लागेल. तुमचं अकोमोडेशनचं नेचर नसेल तर या आघाड्या टिकणार नाही आहेत. आता शरद पवारांचं घ्या ना, त्या बैठकीमध्ये रावेरचं ज्यावेळेस ते आले त्यावेळेस म्हटलं रावेर तुम्ही लढू नका. नाही आमच्याकडे फार स्ट्रॉंग उमेदवार आहे, अमुक उमेदवार आहे, तमुक उमेदवार आहे. तर म्हटलं खडसेंचं नाव आलं. तर म्हटलं इथे उद्या म्हटलं होतं खडसेंच्या सुनेला जर उमेदवारी दिली तर काय होणार आहे? झालं तेच ना. काल काँग्रेसचे तिकीट मागणारा असणारा गडचिरोली मधला बीजेपीमध्ये गेला. त्याचं कारण असं आहे की आम्ही बॅकबोन आहोत. आणि ते सगळे जाणारे असे म्हणतात हे जर बॅकबोनला अशा रीतीने ट्रीट करत असतील तर आमचं काय त्याच्यामध्ये? त्याच्यापेक्षा आपण जाऊन सिक्युअर झालेलं बरं आहे. किती दिवस वाट बघायची ठरवलेलं आहे? कारण पहिल्या फेजच्या काही नाहीये. नाही, पहिल्या फेजच्या उमेदवारी अर्ज भरण्याची 27 तारीख लास्ट डेट आहे. साहिल जोशी आजही आपल्याला सांगतो आम्ही 26 तारखेला आमचा डिसिजन घेऊ. रफली अबाउट 10-11 वाजता आम्ही आमचा डिसिजन घेऊ. हा, धन्यवाद बाळासाहेब. तुम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल, आणि 26 तारखेला डिसिजन तुम्ही घेणार आहात. तोपर्यंत आपल्याला समजून येईलच की नक्की अधिकृतरित्या काय नक्की सीट डिस्ट्रीब्युशन झालंय, तुमच्या बरोबर काही चर्चा झाली नाही झाली, या सगळ्या गोष्टींचा खुलासा शेवटी होणार. कारण 27 तारीख शेवटची तारीख आहे. 5 लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या फेरीमध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार आहेत. त्याच्यामुळे 27 तारखेपर्यंत कमीत कमी तिथे फॉर्म भरणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे साहजिकच त्यापूर्वी काही ना काहीतरी भूमिका या बाबतीत स्पष्ट करावी लागणार आहे. बाळासाहेब, तुम्ही या संदर्भात आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आमचं काम एवढंच आहे की ज्या गोष्टी होत आहेत त्या तशाच्या तशा लोकांसमोर ठेवणं आणि त्याच पद्धतीने ठेवायचा आमचा प्रयत्न होता. मला अपेक्षा आहे की या 26 तारखेला जेव्हा या बाबतीतला डिसिजन होईल त्यावेळेस पुन्हा एकदा आपण या संदर्भात चर्चा करू. बोला. विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू साहिल जोशी, आमचं स्वतःचं मत आणि पक्षाचं जे मत झालेलं आहे त्या ह्याच्यामध्ये की यांचं जे ठरलेलं नाही ते लोकांसमोर आलं नाही.
आम्ही का सहभाग होत नाही ते याच्यावरती फक्त सीट शेअरिंग, जागा किती मागतात आहेत, अमुक किती मागतात आहेत, एवढंच फक्त रिपोर्टिंग झालं, त्याच्या पलीकडे झालेलं नाही. यांचं जर ठरत नसेल तर आम्ही तिथे गुंतून घेण्यामध्ये अर्थ काही आहे? आम्ही आम्हालाच डॅमेज करून मग घेतोय. ऍटलिस्ट आज आमच्यावरती हा आरोप होत तर नाहीये की त्या जागेच्या वाटपामध्ये असणारं वंचित बहुजन आघाडी एकमेकाला ओरबडते. आम्ही असणारं आमचं इंटेन्शन व्हेरी क्लिअर केलं की डिसलॉजिंग बीजेपी आहे त्या ह्याच्यामध्ये. आम्ही हे बैठकीमध्ये आम्ही इन्सिस्ट केलं की बा आपण सेक्युलर मतदारापर्यंत हे करणार आहोत. उद्धव ठाकरे सेनेचा असणारा बीजेपी बरोबर भांडण झालं, ते बाहेर पडलेले आहेत. शरद पवार बीजेपी बरोबर हॉबनॉबिंग आहेत असंही आहे. आमच्याबद्दलही आरोप झालेले आहेत, मी नाही म्हणत नाहीये. म्हणून मी असं म्हणून आपण सगळेजण ज्या मतदारापुढे जाणार आहोत त्याला आश्वासन आपण देऊ की 5 वर्षापर्यंत तुमची मतं सेक्युलरसाठी आम्ही घेतलेली आहेत. आम्ही सेक्युलर वाद जपू, पार्टी म्हणून जपू. आम्ही सगळ्यांनी हे म्हणायचं, इंडिव्हिज्युअली येत राहतील जात राहतील, त्याला तुम्हाला थांबवता येणारच नाही, पण पार्टी म्हणून आपण दिला पाहिजे. आता ह्यालाही ते कंडिशन म्हणून ट्रीट करायला लागले. कंडिशन म्हणून कोण शिवसेना ट्रीट करते की सगळेच जण ट्रीट करतात? या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळेच ट्रीट करतात आहेत की अरे म्हटलं कंडिशन म्हटलं नाही. आम्ही म्हटलं त्या त्या पक्षाने त्या त्या मतदाराला आश्वासन द्यायचं आहे. त्यांनी एकमेकाला नाही एकमेकाच्या पार्टीला नाही द्यायचं आहे, लोकांना द्यायचं आहे की बा आम्ही असणारं सेक्युलर मतावरती निवडून येणार आहोत, निधर्मी मतावरती येणार आहोत, बीजेपीच्या विरोधात मतदार आहे त्याच्याशी येणार आहोत. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला आश्वासित करतो की 5 वर्ष आम्ही असणारं सेक्युलर मताशीच राहू. हेच मी त्यांना म्हटलं होतं. दॅट विल बिल्ड कॉन्फिडन्स. मला माहिती आहे की काय प्रचारामध्ये काय काय गोष्टी वापरल्या जाऊ शकतात एकमेकांच्या विरोधात, या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. त्याला स्मॉदर करायचं असेल, त्याला डायल्यूट करायचं असेल तर काही भूमिका तुम्हाला अगोदरच घ्याव्या लागतात.